नमस्कार मित्र, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या या चॅनलवरती। मी ज्ञानेश्वर माळी आज आहे आपल्या तुरीच्या प्लॉटवरती आणि या तुरीच्या प्लॉटवरून मी आपल्याला सांगणार आहे आज तुरीला काय मिळतोय बाजारभाव। मित्र हो, आपण बघत आहोत की राज्यामध्ये तुरीला पिकवायचं असेल तर त्याला काय कष्ट असतात हे फक्त शेतकरी सांगू शकतो। मित्र हो, आपण बघितलंय की मागील व्हिडिओमध्ये देखील अहोरात्र रात्री बिबट्याचा वावर असताना अशा संकटामध्ये देखील तूर कशी पिकावं लागते हे सगळं शेतकऱ्यांना माहिती आहे। या तुरीच्या प्लॉटमध्ये जवळजवळ मित्रांनो आजपर्यंत मी 3 पाणी दिलेलं आहे आणि 3 पाणी दिल्याच्या नंतर ह्या अशा पद्धतीने या शेतामध्ये तूर आलेली आहे। तर मित्रांनो, या पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेऊयात की आज महाराष्ट्र राज्यामध्ये कुठे कसा तुरीला भाव मिळतोय। तर शेतकरी मित्रांनो, नागपूरमध्ये जर विचार केला आपण तर नागपूरमध्ये 6,650 रुपये प्रति क्विंटल हा पांढऱ्या तुरीला भाव मिळत आहे शेतकरी मित्रांनो। त्यानंतर जर आपण तुळजापूरमध्ये जर बघितलं तर तुळजापूरमध्ये 7,000 रुपये प्रति क्विंटल हा तुरीला बाजार भाव मिळतोय शेतकरी मित्रांनो। त्यानंतर हिंगोलीमध्ये जर बघितलं तर हिंगोलीमध्ये 7,050 रुपये तुरीला बाजार भाव मिळतोय शेतकरी मित्रांनो। त्या पाठोपाठ अमरावतीमध्ये जर आपण बघितलं तर अमरावतीमध्ये देखील 6,600 रुपये प्रति क्विंटल हा बाजार भाव मिळतोय। पण मित्र हो, हा भाव कुठे योग्य आहे का हा देखील मनाला भेटणारा प्रश्न आहे। आपण बघतोय की या तुरी पिकवण्यासाठी काय कष्ट असतात हे फक्त शेतकरी सांगू शकतो। हे होते आजचे तुरीचे बाजारभाव।